माघरचा काल्या वर्गात दिसून नाही राहिला. गेला कुठं? पिरियड खतम झाल्यावर बाहेर जाऊन पाहतो. आता इथं कोणाला विचारन. पूर्ण शाळा पाहिली, दिसून नाही राहिला. इकडेही नाही आहे, ग्राउंडमध्ये बी नाही आहे. गेला तर गेला कुठं? सकाळी 9 वाजताच तर माझ्यासमोर निघाला होता शाळेत जायला. प्रथमेश आला इकडून. त्या प्रथ्याला विचारतो आता. प्रथ्या, माघरचा काल्या दिसला का रे? आज शाळेत आला नाही का तो? आला होता तो सकाळी, पण जातानी दिसला का तुला? हो, मला तो ना सारंगसोबत मगाशी काहीतरी गोष्टी करून गेला होता. कुठं जायचं माहित नाही कुठे गेला होता. सर, मी चाललो, मला पिरियड आहे. घरी फोन करून पाहतो, घरी गेला असन तर. हॅलो शांते, काल्या आला का आपल्या घरच्या घरी? नाही, घरी तर नाही आला तो. काहून, शाळेत नाही आहे का? तुझं लक्ष तर पाहिजे. इकडे तिकडे हिंडण्यात खुश राहतो तू. तो शाळेत बी नाही आहे, घरी आला का ते विचारत होत तुले. पाहतो मी कुठं गेलं तर. काय झालं बहिणी? अशा दुःखी दिसून राहिल्या. चला ना शामराव भाऊच्या घरी. 6 वाजून राहिले. चालत नाही का? दिन्या, महादेव भाऊ शाळेतून अजून आले नाही का? 5 वाजताच सुट्टी होते ना. शाळेतून त्याचा फोन आलता. तिने शाळेत नाही म्हणते. कुठं गेला माहित नाही. हिंडतच राहते बरोबर. तुमचं बरोबर आहे. माझं लक्ष नाही राहत असन पोराकडे. माझंच काही कमी असन, मला लक्ष नाही राहून राहिलं, म्हणूनच तो इकडे तिकडे जाते ना. लवकर अक्कल आली वहिनी. आता तरी लक्ष द्या. आई, आई, कुठे गेली तू? आला वाटते. चला, करा तयारी, आपण तिघही जण चाललो जाऊ. अरे, इकडून तर मोहितची आई येऊन राहिली. आता विचारते कुठं गेला म्हणून माघरचा मोहित. कुठे चालला शांताबाई? इकडे. मी तुमच्याच घरी येऊन राहिली होती इकडे. बरं झालं मला रस्त्यातच भेटल्या. काहून अर्चे, काय काम आहे? दिने, मोहित नाही आला का शाळेतून? तो कुठं गेला? काकू, आम्ही एका नसता आलो. तो बी घरी गेला आजच. वेळ काहून लावला एवढा? गेलते कुठं तुम्ही? मलाही सांगून नाही राहिला. यायचाही फोन आलता शाळेतून का ह्या शाळेत नाही आहे म्हणून. अरे काकू, आम्ही कुठं नाही गेलतो. आम्ही दोघे जण शाळेतच होतो. थोडीशी मला इमर्जन्सी होती म्हणून मी थोडासा बाहेर गेलतो. माझ्यासोबत मोहिता बी आलता. तेव्हाच बाबांना पाहिलं असं म्हणून मी दिसलो नसं. बाई आई मला शिवा देऊन राहिली. काय दिन आहे, तू मोहितला घेऊन हिंडत नको जाऊ. त्याला अभ्यास करू दे. तू नाही केला तरी चालते. अशी कोण बोलतो अर्जू? तुम्हीच सांगा ना काकू, त्याच्याशिवाय मला कोण आहे? बरं, तू सांगत कोण नाही खरं? गेलते कुठं तुम्ही दोघं जण? आई, आम्ही इमर्जन्सी म्हणजे 2 नंबरला गेलतो मी. माझ्यासोबत तो आलता. मग येता येता आम्ही त्या पदेच्या घरी गेलतो. तिथून आम्ही हे आणले, नोटबुक. आमचं लिहायचं राहिलं होतं म्हणून थोडासा वेळ लागला. केव्हा आल्या सुनंदाताई? 2-3 दिवस झाले मी आली. तर तुम्हाला ओळखलं नाही मी. तुम्ही कोण आहे समजलं नाही मला. मी 2-3 वर्ष गावातच नव्हती ना, म्हणून तुमचं लक्ष नसेल. मी तिकडे नाही राहत का? ती यमुनाबाईची सून आहे मी. ये जा उद्या चहा प्यायला घरी. हो, येईल. कुठे चालल्या इकडे तुम्ही? सुनीताच्या घरी चाललो. सुनीताने जेवायला सांगितलंय. चला, मी चालली आता. इकडूनच घरी जातो. मी तुमच्याच घरी येऊन राहिली होती. पण बापू दिन्या, बरोबर पाहत जा. हिंडत फिरत नको जाऊ. खोटा तर बोलून नाही राहिला की दिन्या? गेलता कुठं तू? आता तूही बाबासारखी करून राहिली का? सांगितलं ना मी, शाळेतच होतं म्हणून. चला लवकर, इथं रस्त्यानंच टाईमपास होऊन राहिला. हो, चालला ना. भावना आली का वहिनी? येते ना, थोड्या वेळाने येऊन राहिले. बस बाई सुनंदा, बस ना. हो, बसतो ना. झाला का सुनीता स्वयंपाक? हो, झाला. गरम गरम पुरणाची पोळी करतो आणि ताट वाढतो. ताई, तुम्ही थोडासा चहा घ्याल का? काय चहा घ्यायची वेळ आहे का वहिनी? चहा म्हणजे काय सूप आहे का? जेवणाच्या अगोदर सूप घेते, चहा नाही घेत. आम्हाला समजते सूप तर लग्नात देते, पण म्हटलं थंडीची दिवस आहे
तर चहा घेता का थोडासा? नाही, मी चहा घेतच नाही. त्या दिवशीच सांगितलं ना तुम्हाला, मी फक्त सायंकाळी ग्रीन टी घेते, दिवसभर नाही घेत मग काही. चाल मी तुला पोळ्या करू लागतो. नाही, सगळं झालं आहे, तयारच आहे, मीच करतो. येऊ दे ना भाऊले, मग सगळ्याला ताटं वाढून देतो. का वाढू तुम्हाला? नाही, एकानंच बसू ना सगळे. बसा तुम्ही, करतो मी पोळ्या. तू नाही घेत का सुनीता? तू बी घे ना जेवण. नाही, तुम्ही करा ना, मी आणतो सगळं, गरम गरम पोळी आणत जातो. तुम्ही करा आरामात, मग मी नंतर करेन. काकू, तुम्ही हेच जेवण केलं का? काय पाहिजे रे तुले? काय करून देऊ आणखीन? काकू, मला ना मॅगी करून देता का? तू घरी चाल, मी करून देतो तुला मॅगी. तू पहिले जेवून घे, मग देतो मी मॅगी करून. कसा झाला सुनंदाताई स्वयंपाक? स्वयंपाक तर छान झाला, पण रात्रीचं खूप हेवी जेवण झालं हे. काही नाही होत बाई, एखादे दिवस काय होते, एखाद्या दिवशी चालते असं जेवण. हो ना, आपण काय दररोज खातो का असं एवढं हेवी जेवण? जेवल्यावर आपण चालत चालत जाऊ ना, पचते पूर्ण. पुरणाची पोळी तर खूप चांगली झाली सुनीता. आणू का भाऊजी एक गरम? नाही, पहिले हेच तर खतम होऊ दे. जेवण झालं, थंडी भरली, चाल थोडीशी शेकोटी पेटो. बरं वाटून राहिलं आता. गाडी थंडी आहे यावर्षी. नोव्हेंबर महिन्यापासून चालू झाली तर थोडीशी कमी नाही झाली. मला वाटते ह्या वर्षी चांगली जास्त थंडी आहे. पाणी खूप आला ना. ह्या वर्षी थंडी आहे तर गहू चांगला होईल. तुमच्या वरात ह्या वर्षी वहिनी गहू चना दोन्ही आहे का? का गहूच आहे? आहे ना, थोडं थोडं दोन्ही आहे. ये ना सुनंदा इकडेच, कोण तिकडेच उभी आहे? नाही दादा, जास्त गरम होते. हे सुनंदा जेव्हापासून शहरात गेली तेव्हापासून काही गावासारखी राहतच नाही. नाही तर लहानपणी कमी उदक दम करे का? शहराच्या पुढे हेच राहे. मला समजलं आता, दिन्या कोणावर गेला, आतोवरच गेला असं. हो रे दादा, मी काय दिन्यावानी होती का? मला एवढं नाही आठवत बा. महादेव भाऊला विचारून पाय. महादिनिया अँटिक पीस आहे, त्याच्यामध्ये कोण नाही आहे. काऊन भाऊ हसून राहिला तू? काही नाही, मला तर वाटते दिन्यानं तू सारखीच आहे होती. सकाळी सुनीता दराची गुस्सातच होती. पैसे द्या, पनीर आणतो, कौनशी बोली काही समजली नाही. श्यामराव भाऊ, तिचा काही गुन्हा नाही. कालचे पद्मा आलती, पंजाबची बायको नाही का पद्मा, तिनं लावून दिली सोनगीपणा. अल्लग मला सांगितलं आणि तिला अल्लग सांगितलं, म्हणून थोडंसे तिचंही गैरसमज झाला. ते तर लहान आहे, पण मीच तिच्या चाटत गेली ना. चला, झाल्या गोष्टी मग आता. उद्या सकाळी उठा लागते, शाळेत जावं लागते. 10 वाजले, झोपाची वेळ झाली. आवडल्या का आमच्या गोष्टी? आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.